Today we are going to see next part of labor costing. In the next part, we are going to learn about the labor turnover. Let us see the concept of labor turnover under labor costing. What is labor turnover? It means the movement into and out of an organization by the workforce. वर्कफोर्स म्हणजे कोण? तर जो ह्युमन रिसोर्स काम करतोय सगळा आपल्या कंपनीमध्ये किंवा बिझनेसमध्ये, तर त्या सगळ्या वर्कफोर्सची मुवमेंट. तर मुवमेंट म्हणजे कोणती मुवमेंट? ते रोज सकाळी येतात कामावरती आणि संध्याकाळी जातात, ती मुवमेंट आपल्याला अपेक्षित नाही. ते त्या बिझनेसमध्ये कामासाठी म्हणजे नोकरी तिथे पकडतात किंवा सोडतात. हा जो भाग आहे त्या मुवमेंटला इथे लेबर टर्नओव्हर असं म्हटलेलं आहे. हाय लेबर टर्नओव्हर इज कॉस्टली फॉर द बिझनेस. जिथं ज्या बिझनेसेसमध्ये सातत्यानं कामगार काम सोडून जातात, तर तिथला लेबर टर्नओव्हर रेट हा खूप जास्त असतो आणि असा लेबर टर्नओव्हर जो आहे तो बिझनेससाठी कॉस्टली आहे. देअर आर टू टाइप्स ऑफ कॉजेस ऑफ लेबर टर्नओव्हर. बरीच कारणं आहेत, त्याच्यातले दोन भागामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला भाग आहे अवॉइडेबल कॉजेस आणि अनअवॉइडेबल कॉजेस. आता हे असं क्लासिफिकेशन करण्यामागचं कारण काय? तर हे सगळं आपण कॉस्टिंग मुळात का करतो लेबरचं? तर कंट्रोल करण्यासाठी. लेबरची कॉस्ट जी आहे ती कंट्रोल व्हावी, ती अनाठाई खर्च होऊ नये, याच्यासाठी आपण हे कॉस्टिंग करतो आहोत. आणि लेबर टर्नओव्हर सुद्धा त्यासाठीच कॅल्क्युलेट केला जातो आणि मग त्याच्या मागची कारणं जी आहेत ती कारणं सुद्धा आपण त्यासाठीच शोधतो. तर ही कारणं बघूया आपण. अवॉइडेबल कॉजेस. आता इथे तुम्हाला चित्र दिसत आहेत. पहिल्या चित्रातला माणूस हातोडी घेऊन त्या मॅडम कॉम्प्युटरवरती स्क्रीन दिसत नाही, म्हणजे पीपीटी. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? मॅडम बॉस पीपीटी दिसत नाही. काहीतरी ओरडतोय आणि ती एम्प्लॉई जी आहे ती डोकं धरून बसलेली आहे. मॅडम सो शी पीपीटी दिसत नाही. मच अंडर स्ट्रेस. सो पहिल्या चित्रातला माणूस जो आहे तो ही इज डिससॅटिस्फाईड. कंटाळा, त्याला ते कामाचं समाधान त्याला मिळत नाहीये. त्यांनी बरंच काहीतरी काम करून तिथे गोळे कागदाचे आपल्याला पडलेले दिसत आहेत. सो इट शोज की दॅट पर्सन इज नॉट सॅटिस्फाईड विथ हिज जॉब. त्याला ते सगळं काम नको झालेलं आहे. दुसरा कॉज असू शकतं की वेजेस बद्दल प्रॉब्लेम असू शकतात, की काम तुम्ही भरपूर करताय आणि त्या मानानं तुम्हाला पगार मिळत नाही, मॅडम हव्या तशा सोयी सवलती मिळत नाहीत. तर हे एक महत्वाचं कारण आहे लेबर टर्नओव्हरचं मॅडम सगळीकडे. तिसरं कारण दिलेलं आहे वर्क एन्व्हायरमेंट जे आहे. आपण जिथे काम करतो तिथे काम करत असताना तिथे सगळ्या सोयी सुविधा असणं, लंच ब्रेक म्हणा, टी ब्रेक म्हणा, हे काही ब्रेक्स त्यामध्ये अवेलेबल असणं, तुम्हाला तिथे रिस्पेक्ट असणं, वर्क कल्चर ज्याला म्हणतात. वर्क कल्चर म्हणजे जिथे वेळेवरती कामं केली जातात, योग्य पद्धतीनं कामं केली जातात, व्यावसायिक दृष्टिकोनातून कामं केली जातात, एकमेकांच्या मध्ये हेवे दावे न ठेवता काम महत्वाचं हा निकोप दृष्टिकोन ठेवून काम करणं, अशा पद्धतीचं वर्क कल्चर जिथे असेल तिथे काम चांगल्या पद्धतीनं होतात. तुमच्या माहितीसाठी फक्त सांगते की तुम्ही कधीतरी गुगलचं वर्क कल्चर बघा. गुगलचं वर्क कल्चर सुद्धा तुम्ही गुगल करू शकता. त्याचे व्हिडिओज युट्यूब वरती आहेत. तर गुगल हे जगात सगळ्यामध्ये वर्क कल्चरच्या बाबतीत आणि एम्प्लॉईजना त्यातलं फ्रीडम देण्याच्या बाबतीमध्ये सर्वोत्तम मानलं जातं. गुगलच्या वर्क प्लेसमध्ये तिथे तुम्हाला म्हणजे तिथे तुम्हाला झोपाळ्यावरती पण बसून काम करता येतं. तिथं तुम्हाला आराम करण्यासाठी लाऊंज पण आहेत. त्या लाऊंजमध्ये तुम्ही एक छोटीशी पॉवर नॅप दुपारी वगैरे हवी असेल तर घेऊ शकता, जेणेकरून स्ट्रेस कमी होईल. तिथे खेळण्याच्या सुविधा आहेत, तिथे व्यायामाच्या सुविधा आहेत, या सगळ्या सुविधा तिथे दिलेल्या आहेत. आपल्याकडे मात्र आपण काय डायरेक्ट गुगलशी कम्पेअर करूया नको, परंतु साध्या साध्या ठिकाणी सुद्धा बघा की
कामगारांना सेफ्टी इक्विपमेंट दिलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी कामगार काम करत असतात आणि सेफ्टी इक्विपमेंट सुद्धा तिथे अजिबात कुठल्याही प्रकारचं नसतं. मग ते नगरपालिकेचे कर्मचारी असू देत, जे साफसफाई करतात, तर ते त्या कचरा वगैरे गोळा करत असताना त्यांच्याकडे कुठले ग्लोव्ज म्हणा, हेल्मेट्स म्हणा किंवा सेफ्टी ॲप्रन्स वगैरे अशा पद्धतीचं कुठलं इक्विपमेंट त्यांना दिलं जात नाही. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वरती आपण त्याच पद्धतीनं बघतो. फॅक्टरीज मध्ये सुद्धा सगळ्या कामगारांना हेल्मेट वगैरे दिलेलं असतं तसं नाही. बऱ्याच वेळेला त्यातून अपघात देखील होतात. तर असं वर्क एन्व्हायरमेंट असल्याच्या नंतर सुद्धा तिथला टर्नओव्हर मॅडम रेट जो पीपीटी असतो दिसत नाही. तो जास्त असतो. जे आपण सोफिस्टिकेटेड पांढरपेशा एम्प्लॉईज म्हणतो, पांढरपेशा एम्प्लॉईजच्या बाबतीत सुद्धा हा प्रॉब्लेम येतो की कामाच्या ठिकाणी रिस्पेक्ट नाही, कामाच्या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण नाही, कामाचे तास खूप जास्त लांबलेले असू शकतात, खूप जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबावं लागतं आणि त्या सगळ्याचा ज्यावेळेला स्ट्रेस येतो त्यावेळेला तो कर्मचारी नोकरी सोडतो. सो काही ठिकाणी असं होतं की डिससॅटिस्फॅक्शनचा हा भाग आहे की तुम्हाला नेमलंय एका कामासाठी आणि प्रत्यक्षामध्ये तुमच्याकडून काम मात्र वेगळंच करून घेतलं जातं. वेजेसच्या बाबतीत तुम्हाला पगार सांगितला एक जातो आणि प्रत्यक्षात सही पगार पत्रकावरती प्रत्यक्षात दिला जाणारा पगार वेगळा असतो आणि पगार पत्रकावरती घेतलेली सही वेगळ्या आकड्यावरती असू शकते. सो अशी जी कॉजेस आहेत ती एम्प्लॉयर ही कॉजेस अवॉइड करू शकतो, ते कंट्रोल करू शकतो. अशी ही कॉजेस आहेत, यावरती कंट्रोल निश्चितपणे ठेवता येतो. आपले कर्मचारी कसे सॅटिस्फाय राहतील हे एम्प्लॉयर बघू शकतो. त्यांना पुरेसे वेजेस मिळतील की नाही हे तो ॲश्युअर करू शकतो. वर्क एन्व्हायरमेंट चांगलं कसं ठेवता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. नेक्स्ट इज अवर्स ऑफ वर्क. अवर्स ऑफ वर्क, कामाचे तास खूप जास्त असतील तर त्याच्यामुळे सुद्धा कामावरती परिणाम होतो आणि त्या एम्प्लॉईच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्याच्या स्ट्रेसवर परिणाम होतो आणि त्यातून सुद्धा टर्नओव्हर रेट वाढतो. ज्या नंबरशी आपण पर्सनल संपर्क पॉलिसी, करू पर्सनल म्हणजे तो एचआरच्या यावेळी ज्या निवडा. काही पॉलिसीज आहेत त्या काही बाबतीमध्ये खूप कडक असतात. बऱ्याचदा जे कामगार टेम्पररी काम करतात तर अशा कामगारांना मॅडम रजा वगैरे दिली जात नाही, त्यांना कुठल्याही सवलती दिल्या जात नाहीत, असे प्रॉब्लेम्स त्यामध्ये असू शकतात. तर अशा ज्या काही एचआर पॉलिसीज आहेत त्या एचआर पॉलिसीजमुळे सुद्धा टर्नओव्हर रेट वाढू शकतात. देन फर्दर लॅक ऑफ फॅसिलिटीज. काही ठिकाणी टॉयलेटची सुद्धा सोय नसते. विशेषतः महिलांसाठी बऱ्याच ठिकाणी टॉयलेटची सोय नसते. त्या टॉयलेटच्या सोयीसाठी त्यांना बऱ्याचदा झगडावं लागतं, त्याच्यासाठी अर्ज विनंत्या कराव्या लागतात, सांगावं लागतं आणि मग टॉयलेटची सोय झाली तर होते. झाल्याच्या नंतर सुद्धा ती सोय व्यवस्थित असेल याची काही खात्री नसते. इतर सुद्धा फॅसिलिटीज असू शकतात, जसं साधं वॉश बेसिन काही ठिकाणी अजिबात नसतं किंवा असलं तरी ते अत्यंत अस्वच्छ परिस्थितीमध्ये असतं. त्यानंतर दुसरं कॉज जे दिलेलं आहे ते आहे प्रॉपर प्लेसमेंट. प्रॉपर प्लेसमेंट म्हणजे काय, तर तुमच्याकडे जी काही कपॅसिटी आहे त्या कपॅसिटी प्रमाणे तुमच्याकडच्या ज्या काही क्वालिटी आहेत त्या क्वालिटीचा विचार करून त्या पद्धतीनं प्लेसमेंट केली पाहिजे. तुमच्याकडे ए ही कपॅसिटी आहे आणि तुमच्याकडे बी प्रकारचं काम दिलं जिथे ए या कपॅसिटीचं काहीच उपयोग तुम्हाला होऊ शकत नाही, तर अशा पद्धतीनं प्लेसमेंट करून उपयोग नाही. देन फोरसाइट अँड मॅन पॉवर प्लॅनिंग. जे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांचं त्याचं तुम्हाला मनुष्यबळाचं प्लॅनिंग करता यायला पाहिजे की भविष्यामध्ये हा कर्मचारी कुठे जाऊ शकतो, त्याचं प्रमोशन होऊ शकतं का, त्याला आणखी नवीन संधी आपण कोणती देऊ शकतो, त्याच्या हातून आणखी चांगलं काम करून घेण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर या विजनची कुठेतरी त्या संस्थेमध्ये कमतरता असते आणि अशा वेळेला सुद्धा टर्नओव्हर रेट जो आहे तो वाढतो. इकडे आणखीन एक चित्र आपल्याला दिसतंय की तो बिचारा कर्मचारी फॅनच्या अगदी समोर जाऊन उभं राहिलाय. आपल्याकडे बऱ्याच मॅडम ठिकाणी अशी कंडिशन असते की जिथं लोक काम करतात तिथं पंखे नसतात, पंखा वेगळ्याच कुठेतरी ठिकाणी असतो आणि गृहीत धरलं जातं की पंख्याची काय गरज आहे असं एक गृहीत धरलं जातं. कर्मचारी आहेत तर कर्मचाऱ्यांना पंखा कशाला पाहिजे असा एक भाव त्यामध्ये असतो.
हे चित्र तुम्ही बघू शकताय. दिस इज रिलेटेड टू प्रॉपर प्लेसमेंट, की इथे गोल आहे आणि गोलामध्ये तो घनाकृती ठोकळा जो आहे तो घालण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा पद्धतीने जर काम करत राहिला तर ते कधीच ते आतमध्ये तो ठोकळा जाणार नाहीये. सो प्लेसमेंट तुम्ही प्रॉपर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट कॉज इज प्रोटेक्शन अगेन्स्ट ऍक्सिडेंट. अपघात जे वेगवेगळे होतात ते होऊ नयेत याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, तर सेफ्टी इक्विपमेंट जे आहेत ते सेफ्टी इक्विपमेंट द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर या पद्धतीचे सायन्स जे आहेत असे सायन्स सुद्धा जागोजागी लावण्याची गरज आहे. आणि त्या व्यक्तीला प्रश्न पडता कामा नये की मला काय करायचं आहे. त्याला प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं असलं पाहिजे. ट्रेनिंग प्रॉपर दिलेलं असेल तर त्यामध्ये अपघात जे आहेत ते टाळता आपल्याला येते. आता पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे, अनअवॉइडेबल कॉजेस कुठले कुठले आहेत लेबर टर्नओव्हरच्या बाबतीत. फर्स्ट आर बेटर अपॉर्च्युनिटीज. एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला पुढे काही भविष्य नसेल, तुम्ही डेड एंडला आला, तुम्ही इथून प्रगती सुरू केलीत आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. आता यापुढे तुमच्या बिझनेसमध्ये या कर्मचाऱ्याची काहीही प्रगती होणार नाहीये, तर तो हा बिझनेस सोडून दुसरीकडे जाईल जिथे त्याची प्रगती होणार आहे. हे कॉस्ट तुम्ही अवॉइड करू शकत नाही, कारण का तुमच्या बिझनेसची व्याप्ती तेवढीच आहे. तुमच्या बिझनेसची व्याप्ती तुम्ही एका कर्मचाऱ्यासाठी वाढवू शकाल की नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे. जर शक्य असेल तर बिझनेस एक्सपांड केला जातो, पण जिथे शक्य नाहीये तिथे मात्र त्या कर्मचाऱ्याला काम सोडून दुसरीकडे जायला लागतं. सेकंड कॉज यातलं जे आहे ते आहे फॅमिली कॉज. आपल्याला दिलेला आहे फॅमिली कॉज काय आहे, एखाद्या कर्मचाऱ्याची घरगुती काही अडचण असेल तर अशा वेळेला तो काम ते सोडून जातो. समजा एखादा कर्मचारी आणि त्याच्या मुलाला काहीतरी दुर्धर आजार झाला आणि त्या दुर्धर आजारामुळे त्याला ते गाव सोडून दुसरीकडे राहण्याची वेळ आली, तर इथे बिझनेसमन किंवा एम्प्लॉयर जो आहे तो याच्यासाठी काही करू शकत नाही. त्या कर्मचाऱ्याला दुसरीकडे जाणं भाग असतं. ज्या मर्यादेपर्यंत शक्य असेल त्या मर्यादेपर्यंत फॅसिलिटी देण्याचा काही वेळेला बिझनेसेस प्रयत्न पण करतात, परंतु एका मर्यादेच्या पेक्षा जास्त ऑर्गनायझेशनला जाता येत नाही. नेक्स्ट, इकॉनॉमिक अँड सोशल फॅक्टर्स. काही इकॉनॉमिक फॅक्टर्स असू शकतात, सामाजिक फॅक्टर्स असू शकतात की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणजे एम्प्लॉई जे आहेत ते एम्प्लॉई तिथून काम सोडू शकतात. उदाहरणामध्ये मंदी आली. मंदी आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायला लागतं, तिथे बिझनेस मधलं कॉस्ट कमी करायला लागते आणि लोकांना काढून टाकावं लागतं. मग लोकांना काढून टाकल्याच्या नंतर तुमच्याकडे काही पर्याय उरत नाही काढण्याशिवाय, कारण तुम्ही तेवढा खर्च तुमची संस्था पेलू शकत नाही आणि अशा कारणामुळे सुद्धा लेबर टर्नओव्हर जो आहे तो वाढतो. नेक्स्ट इज रिटायरमेंट. नियत वयोमानानुसार किंवा जे काही ठरलेला काळ असेल त्या काळानुसार व्यक्ती निवृत्त होतात. समटाइम्स डेथ, इलनेस, डिसेबिलिटी ही देखील कारणं होतात की या कारणांमुळे सुद्धा लोकांना जॉब सोडावे लागतात. मॅरेज इज वन मोर रिझन. लग्नामुळे सुद्धा बरेच जण, विशेषतः स्त्रिया, त्यांना काम सोडावं लागतं. ज्या महिलांचं लग्नापूर्वी मॅडम काम चालू आहे, ऑफिस चालू आहे किंवा जॉब सुरू आहे, लग्नानंतर त्यांचं जर स्थलांतर झालं तर त्यानंतर त्यांना तो जॉब बऱ्याच वेळेला सोडावा लागतो. अर्थात ही आपल्या सामाजिक बांधणीमुळं अशी गोष्ट जास्त होते. देन डिसमिसल. काही वेळेला त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जातं, मग ते गैरवर्तणुकीमुळे असेल किंवा बेशिस्त वर्तणुकीमुळे असेल किंवा इतर कुठल्या कारणांनी असेल, कामामध्ये चुकारपणा केला म्हणून असू शकेल, कंपनीला नुकसान होण्यासारखी एखादी गोष्ट केली असेल, फ्रॉड केला असेल, सो अशा कारणांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जातं. रिडंडन्सी. एखादी व्यक्ती रिडंडंट असेल तर त्यावेळेला सुद्धा काढून टाकलं जातं. नॅशनल सर्व्हिस. काही व्यक्ती ह्या नॅशनल सर्व्हिससाठी अपॉइंट केल्या जातात. म्हणजे तुम्ही एखाद्या संस्थेत काम करताय, पण तुमच्या संस्थेपेक्षा सुद्धा देशाला जर त्याची जास्त गरज असेल आणि तिथे कुठल्या तरी पदावरती त्यांची स्पेशल नेमणूक होणार असेल, तर अशा वेळेला सुद्धा ती व्यक्ती इथून काम सोडून जाणार आहे आणि तिकडे देशसेवेमध्ये ती जाणार आहे. नेक्स्ट पार्ट इज कॉस्ट ऑफ लेबर टर्नओव्हर.
लेबर टर्नओव्हरची कॉस्ट जी आहे ती कशी कॅल्क्युलेट करायची. फर्स्ट ऑफ ऑल आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते वेजेस मध्ये घेतलं जात नाही. इट इज नॉट पार्ट ऑफ वेजेस, इट इज पार्ट ऑफ ओव्हरहेड्स. मग लेबर टर्नओव्हरची कॉस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय तर ती बघूया आपण. पहिली दिलेली आहे प्रिव्हेंटिव्ह कॉस्ट. दिस इज द कॉस्ट एंकर्ड टू कीप द एम्प्लॉई वर्किंग अँड टू डिस्करेज हिम टू लिव्ह. मॅडम एम्प्लॉईनं काम मॅडम सोडून जाऊ पीपीटी नये, दिसत नाही. तुमच्याकडे काम करत राहावं याच्यासाठी जी कॉस्ट इन्कर केली मॅडम जाते तिला प्रिव्हेंटिव्ह कॉस्ट म्हणजे प्रतिबंधात्मक खर्च असं म्हटलं जातं. मॅडम इट इज चार्ज टू रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स इन प्रपोर्शन ऑफ लेबर स्ट्रेंथ. त्या डिपार्टमेंट मधली जी काही लेबरची संख्या आहे त्या प्रपोर्शन मध्ये ती डिस्ट्रीब्यूट केली जाते. Second is replacement cost. This is the cost incurred for the recruitment, training and absorption of new workers. ज्या वेळेला काही एम्प्लॉईज काम सोडून जातात, कोणत्याही कारणाने ते काम सोडून जातात, तर त्यानंतर नवीन लोकांची रिक्रुटमेंट आपल्याला काय करावी लागते. रिक्रुटमेंट केल्यानंतर त्यांना ट्रेनिंग द्यायला लागतं आणि ते इथे मुरले पाहिजेत याच्यासाठी त्यांना म्हणजे त्यांचं ऍब्सॉर्प्शन करून घेणं, त्यांना सामावून घेणं असं आपण त्याला म्हणतो. तर ही जी सगळी प्रोसेस आहे या प्रोसेससाठी सुद्धा खर्च येतो आणि त्या खर्चाला आपण रिप्लेसमेंट कॉस्ट असं म्हणतो. It is charged to respective departments in proportion of labor strength or directly charged to the product. आता जर दुसरीकडे लावा अगरबत्ती, खोकला येतो मग मला. त्या लेबर त्या डिपार्टमेंटला प्रपोर्शनेटली केली जाते ही कॉस्ट. आणि काही वेळेला इकडच्या साईडला लावा. त्यात किंवा काही वेळेला काय केली जाते डायरेक्टली चार्ज टू द प्रॉडक्ट. ओके, सो रिप्लेसमेंट कॉस्ट डायरेक्टली चार्ज केली जाते काही वेळेला, प्रत्येक वेळेला नव्हे. प्रिव्हेंटिव्ह कॉस्ट कुठल्या कुठल्या आहेत बघूया. पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन, कॉस्ट ऑफ कीपिंग सेपरेट पर्सनल डिपार्टमेंट फॉर रिक्रुटमेंट, ट्रेनिंग अँड मेंटेन गुड रेपो विथ एम्प्लॉईज. त्या सगळ्याचं एचआरचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासकीय कामं आहेत, ती सगळी कामं म्हणजे काय तर त्यांचं सगळं रेकॉर्ड ठेवणं, पर्सनल डिपार्टमेंट मेंटेन करणं, रिक्रुटमेंट ट्रेनिंग हे करण्यासाठी रेकॉर्ड सगळं पुन्हा ठेवलं पाहिजे. तुम्हाला एम्प्लॉईज बरोबर गुड रेपो, चांगलं कम्युनिकेशन तुम्हाला ठेवलं पाहिजे. तर या सगळ्याची कॉस्ट आहे. देन मेडिकल सर्व्हिसेस, लेबर आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना जे काही तुम्ही मेडिकल रिइम्बर्समेंट देत असाल तर त्याची कॉस्ट आहे. वेलफेअर सर्व्हिसेस दिल्या जातात, उदाहरणार्थ स्पोर्ट्स फॅसिलिटी, लॉन्ड्री फॅसिलिटी, कॅन्टीन, कोऑपरेटिव्ह स्टोअर्स, हाऊसिंग स्कीम्स असतात, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, एज्युकेशनल फॅसिलिटी. तर या गोष्टींसाठी सुद्धा काही पैसे पुरवले जातात, तर ती प्रिव्हेंटिव्ह कॉस्ट आहे. देन मिसलेनियस स्कीम्स, या व्यतिरिक्त इतर ज्या काही स्कीम आहेत, मग पेन्शन स्कीम असेल, बेटर स्केल म्हणजे अधिक चांगलं त्यांना पगार मिळावा त्याच्यासाठी असेल, बोनस दिला जात असेल, परक्विजिट्स म्हणजे इन काइंड बेनिफिट्स जे आहेत ते इन काइंड बेनिफिट्स, पर्क्स असं आपण त्यांना म्हणतो, ते दिले जात असतील, प्रॉव्हिडंट फंड दिला जात असेल, तर या सगळ्याची सुद्धा कॉस्ट आहे. तर ती सगळी प्रिव्हेंटिव्ह कॉस्ट म्हणून गृहीत केली जाते. देन रिप्लेसमेंट कॉस्ट, लॉस ऑफ प्रोडक्शन. ज्या वेळेला एक कर्मचारी काम सोडून जातो त्यावेळेला मधल्या काळामध्ये तुमचं प्रोडक्शन बंद राहणार आहे, दुसरा कर्मचारी जॉईन झाल्यानंतर प्रोडक्शन सुरू होणार. तर ही जी मधल्या काळातल्या प्रोडक्शनचा लॉस झालेला आहे दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर रिप्लेसमेंट कॉस्ट. एक्स्ट्रा कॉस्ट इज टू बी पेड फॉर द ओव्हरटाइम ऑफ अदर वर्कर्स फॉर फिनिशिंग द शेड्यूल प्रोडक्शन. हा जो मधला काळ प्रोडक्शन बंद आहे त्यावेळेला दुसऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही इथे एक्स्ट्रा काळ जर काम करायला लावलं तर त्यांना तुम्हाला काय द्यावं लागेल, ओव्हरटाईम त्यांना द्यावं लागेल आणि या ओव्हरटाईमची कॉस्ट ही पण रिप्लेसमेंट कॉस्ट असेल. नेक्स्ट, पर्सनल डिपार्टमेंट कॉस्ट, कॉस्ट ऑफ ऍडव्हर्टायझिंग फॉर रिक्रुटमेंट, प्रत्यक्ष रिक्रुटमेंटची प्रोसेस, त्यानंतर सिलेक्शन, मग त्यासाठी इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना बोलवणं, व्हेन्यू अरेंज करणं, त्यानंतर सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांचं इंडक्शन करणं. इंडक्शन म्हणजे काय, इतर डिपार्टमेंटची सगळ्यांची त्यांची ओळख करून देणं, त्यांना त्यांच्या कामातले नियम समजावून सांगणं, त्याला आपण ओरिएंटेशन असं म्हणतो. तर ते ओरिएंटेशन त्यांचं सगळं करणं, या सगळ्याची कॉस्ट जी आहे ती यामध्ये गृहीत धरली जाते. नेक्स्ट, लो प्रोडक्टिव्हिटी.
ज्या वेळेला नवीन कामगार बिझनेसमध्ये जॉईन होतो, जॉईन झाल्याच्या नंतर त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. वेळ देईपर्यंत त्याची जी काही अकार्यक्षमता आहे तो पूर्णपणे आल्या आल्या लगेच काही फुल फ्लेज काम नाही करू शकत. तर तो जे काही स्लो काम करतो आहे, ती जी त्याची इनइफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या प्रोडक्शनवरती परिणाम होतो. तर ती लो प्रोडक्टिव्हिटीची जी काही कॉस्ट असेल तर ती पण रिप्लेसमेंट कॉस्ट आहे. देन कॉस्ट ऑफ टूल्स अँड मशीन ब्रेकेज ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड ऑफ अ न्यू वर्कर. ज्या वेळेला एखादा नवीन वर्कर जॉईन होतो त्याला ट्रेनिंग पिरियड दिलं जातं. ट्रेनिंग देण्यासाठी तुम्हाला तिथं पुन्हा मटेरियल खर्च करावं लागतं, काही टूल्स वापरायला लागतात, मशीनची मोडतोड त्यामध्ये होऊ शकते. त्यांनी जर चुकीची काही बटणं दाबली किंवा चुकीची कृती त्या मशीनमध्ये काही केली तर मशीनमध्ये बिघाड होऊ शकतो, ते दुरुस्त करावं लागू शकतं. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या यामध्ये इन्क्लूड आहेत. कॉस्ट ऑफ ऍक्सिडेंट्स ड्यू टू इनएक्सपिरियन्स्ड न्यू वर्कर. नवीन कामगार आल्यामुळे त्याला अजून अनुभव नाही आणि अनुभव नसल्यामुळे अपघात जर काही झाला तर या अपघाताचा जो काही खर्च असेल तो यात इन्क्लूड होईल. कॉस्ट ऑफ स्क्रॅप अँड डिफेक्टिव्ह वर्कर. डिफेक्टिव्ह वर्क कॉस्ड बाय द न्यू वर्कर. नवीन कामगार आल्याच्या नंतर अजून त्याला ते प्रॉपर प्रोडक्शन कसं करायचं नीट माहिती नाहीये, तर त्याच्यामुळं तो जो काय माल तयार करणार आहे, जे प्रोडक्शन करणार आहे त्या प्रोडक्शन मध्ये चुका असू शकतात. ते प्रोडक्शन ऍक्सेप्ट केलं जाईलच असं नाही, सगळ्याच्या सगळा माल त्यांनी केलेला प्रोड्यूस केलेला ऍक्सेप्ट केला जाईलच असं नाही. मग त्याचे डिफेक्टिव्ह वर्क करेक्ट एक तर करायला लागेल, त्या करेक्शनची कॉस्ट, नाहीतर ते काय होणार आहे, स्क्रॅप होणार आहे किंवा त्या स्क्रॅपची कॉस्ट. तर ही पण यामध्ये असणार आहे. फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. लेबर टर्नओव्हर कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ लेबर टर्नओव्हर डिवायडेड बाय ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स एम्प्लॉयड ऑर रिप्लेस. पर लेबर टर्नओव्हर कॉस्ट आहे ही. टोटल कॉस्ट जी काय तुम्हाला वर्षभरामध्ये आलेली आहे त्याला तुम्ही ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आहेत त्यांनी डिवाइड करायचं. एक तर ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स एम्प्लॉयड तरी घ्या किंवा ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेसला तरी घेतलं जाईल. आता इथे ॲव्हरेज करताना काय करायला लागेल, ओपनिंगला एम्प्लॉई किती होते आणि क्लोजिंगला एम्प्लॉई किती होते त्या पिरियडमध्ये, त्याचा ॲव्हरेज तुम्हाला इथे काढायचं. देन हाऊ टू रिड्यूस द लेबर टर्नओव्हर. लेबर टर्नओव्हर कमी करण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील. फर्स्ट ऑफ ऑल, डेटा कलेक्शन. द फर्म शुड कलेक्ट द स्टॅटिस्टिकल डेटा ऑफ लिव्हिंग वर्कर्स. दिस डेटा इज टू बी क्लासिफाईड अँड अनालाइज्ड केअरफुली. जे वर्कर्स काम सोडून जात आहेत तर त्यांचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. त्याची कारणं जी आहेत ती कारणं तुम्हाला अनालाइज करता यायला पाहिजे. मग त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, भविष्यातला टर्नओव्हर कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकता. कारण तुम्हाला कारण एकदा माहिती झाल्याच्या नंतर तुम्ही त्यावरती काहीतरी ऍक्शन घेऊ शकता. बऱ्याच वेळेला बऱ्याच कंपन्यांमध्ये एक्झिट इंटरव्ह्यू घेतला जातो. आपल्याला इंटरव्ह्यू कुठला माहिती आहे, एंट्रीचा इंटरव्ह्यू माहिती आहे, रिक्रुटमेंटचा इंटरव्ह्यू आपल्याला माहिती आहे की कंपनीमध्ये नोकरी करायला जायचं असेल तर तिथे इंटरव्ह्यू देतो. कंपनीच असं नाही, कुठल्याही बिझनेसमध्ये. पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ही एक पद्धत आहे की तुम्हाला सोडून जायचं आहे काम तर त्यावेळेला सुद्धा एक्झिट इंटरव्ह्यू घेतला जातो. तुमच्याकडून कारणं समजून घेतली जातात की तुम्ही का ही नोकरी सोडत आहात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर असा जर डेटा ऑर्गनायझेशनकडे उपलब्ध असेल तर त्याचा अभ्यास करून पुढे ती कारणं कमी करता येऊ शकतात. नेक्स्ट आर स्टँडर्डाइज्ड प्रोसिजर्स फॉर रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट अँड फॉलोअप कॅन रिड्यूस द लेबर टर्नओव्हर. ज्याला आपण SOP म्हणतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, SOP. असे SOP जर प्रत्येक बाबतीत असतील, रिक्रुटमेंट करताना मग नोटीस कधी द्यायची, ॲडव्हर्टाईज कधी द्यायचे, नियम काय, हे तुमच्याकडे SOP तयार असेल ना तर तुम्ही रिक्रुटमेंट कधीही करू शकता. सिलेक्शनचा क्रायटेरिया तुमचा जर ठरलेला असेल तर ते सिलेक्शन करणं सोपं जातं. प्लेसमेंट म्हणजे त्यांना कोणतं काम द्यायचं आहे ते ठरवून देणं, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्सिंग करणं जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा जर स्टँडर्डाइज्ड तुम्ही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतील, प्रोटोकॉल तयार करून ठेवलेले असतील तर ते सोपं जातं. फॉलोअप, कामगार जो कामावरती लागल्याच्या नंतर त्याच्याकडनं अगोदरच फॉलोअप त्यावेळेला घेणं की तू जे काम करतोयस त्या कामामध्ये तू समाधानी आहेस का, तुला त्यामध्ये स्ट्रेस लेवल किती आहे, या पद्धतीचा फॉलोअप जर घेतला तर भविष्यातली कारणं तुम्हाला कमी करता येऊ शकतात.
Next is job analysis and evaluation. It ensures the selection and placement of a right man for a राईट जॉब. जॉब अनालिसिस केल्यामुळं काय तुम्हाला समजू शकतं की जे आपण सिलेक्शन केलं आणि प्लेसमेंट केले, योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड केलेली आहे की नाही हे तुम्हाला यातून समजू शकतं आणि त्याच्यातून रिड्यूस लेबर टर्नओव्हरचा रेट जो आहे तो कमी होऊ शकतो. कारण ते केल्यानंतर त्या व्यक्तीचं जॉब डिसॅटिस्फॅक्शन नक्कीच होणार नाही. जर योग्य व्यक्ती योग्य कामावर असेल आणि प्लस त्यांना योग्य मोबदला दिला जात असेल तर. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की योग्य व्यक्ती योग्य काम करते पण तिला त्याचा मोबदला मिळत नाही. दुसरं असं की मोबदला हा प्रत्येक वेळेला व्यक्तीला पैशातच हवा असतो असं नाही. काही वेळेला त्याला रेकॉग्निशन सुद्धा हवं असतं. ते रेकॉग्निशन किंवा ते मोटिवेशन जर त्यांना मिळत असेल तरी सुद्धा लोक काम सोडून जात नाही. एक्झिट इंटरव्ह्यू मगाशी मी त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. देन जॉईंट कमिटी इज अपॉइंटेड टू which consists the labor representatives of management and workers. They review the grievances of labor in their meetings and can offer suggestions. एखादी तक्रार आल्याच्या नंतर त्या तक्रारीवरती चर्चा व्हायला पाहिजे की तक्रार कामगार लोकांची का आलेली आहे आणि त्यातून काय मार्ग काढता येईल. अशी जर जॉईंट कमिटी असेल आणि जॉईंट कमिटीमध्ये कामगारांकडनं आणि मॅनेजमेंटकडनं दोघांकडून जर सजेशन्स आले त्या मीटिंगमध्ये तर ते जास्त सोयीचं होईल की पुढची जी काय कारणं आहेत लोकांनी काम सोडून जाणं, संप करणं, अशा पद्धतीची जे टर्नओव्हर होतं तर ते थांबवता येऊ शकतं. अदर मेजर्स इन्क्लूड क्वालिटी ऑफ लेबर सुपरविजन इम्प्रूव्हमेंट. लेबरचं जे सुपरविजन आहे ते सुपरविजनची क्वालिटी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. मग ती कशी इम्प्रूव्ह करायची. मग उदाहरणामध्ये एखादी फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये 4000 कामगार काम करतात आणि 4000 कामगारांवरती 4 लोक लक्ष ठेवतात. तर हे 4 लोक या कामगारांवरती किती वेळा लक्ष ठेवू शकणार आहेत. ह्युमन बिईंगच्या कपॅसिटीच्या पलीकडची ही गोष्ट आहे. 4000 लोकांकडे एका वेळेला लक्ष ठेवणं ते काही प्रॉपर काम करतात की नाही काय. मग अशा वेळेला तुम्ही तिथे सीसीटीव्ही यूज करू शकता. सीसीटीव्ही यूज करून तुम्ही त्याच्यामध्ये सुपरवाइज करू शकता. तुम्ही सुपरविजन करत असताना ज्या पद्धतीनं ॲटिट्यूडनी काम करत आहात ते कसं आहे ते बघण्याची पण गरज असते. तुम्ही त्याच लेबरला रिस्पेक्ट देताय की नाही हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं असतं. लेबर बरोबर रिलेशन तुमचं कसं आहे ते रिलेशन मेंटेन करायला पाहिजे. प्रमोशनल पॉलिसीज काही असल्या पाहिजेत. लेबरना सुद्धा प्रमोशन मिळायला पाहिजे, त्याचं धोरण असलं पाहिजे. हेल्दी अँड सेफ्टी मेजर्स. लेबरसाठी हेल्दी सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजेत. मग ते सेफ्टी इक्विपमेंट्स असतील किंवा त्यांना ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर सुद्धा जे काय रिइम्बर्समेंट मिळत असेल किंवा ॲम्ब्युलन्स तिथं असेल तर लगेच तुम्ही धावपळ करू शकता किंवा डॉक्टर इटसेल्फ तुमच्या प्रिमायसेसमध्ये जर असतील तर त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम होतो. ट्रेनिंग फॅसिलिटी जर तिथं असेल, इन जॉब ट्रेनिंग असं त्याला म्हणतात किंवा हँड्स ऑन ट्रेनिंग असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष काम करताना ट्रेनिंग देणं. रिक्रिएशनल फॅसिलिटीजची सुद्धा गरज असते. सातत्यानं लोक 8-8, 10-10 तास काम करतात. काही ठिकाणी 12 तासांची सुद्धा शिफ्ट असते आणि काही ठिकाणी तर 12 तास काम करून लोक सेकंड शिफ्ट देखील करतात. तर अशा वेळेला काही ना काही त्यांच्या करमणुकीची साधनं ही तिथे असली पाहिजेत. मग तो टीव्ही असेल किंवा आणखी काही इतर काही गोष्टी असू शकतील तर ती साधनं ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता हा लेबर टर्नओव्हर मेजर कसा करायचा, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं तर इथे वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली मेथड दिली आहे ती आहे सेपरेशन मेथड. लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू नंबर ऑफ सेपरेशन्स इन अ पिरियड. सेपरेशन म्हणजे काय तर जेवढे लोक काम सोडून गेले त्याची संख्या डिवायडेड बाय ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ड्युरिंग द पिरियड. त्या बिझनेसमध्ये त्या फॅक्टरीमध्ये एकूण ॲव्हरेज वर्कर्स किती होते त्या कालावधीमध्ये त्यांनी डिवाइड करायचं आणि त्याचं पर्सेंटेज काढायचं. मग समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये त्या एका वर्षामध्ये समजा 10 लोक सोडून गेले आणि त्या फॅक्टरीमध्ये ॲव्हरेज वर्कर्स काम करत असतील 100 वर्कर्स काम करत असतील तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल आणि लेबर टर्नओव्हर रेट तुमचा किती येईल
10% रेट, म्हणजे 100रातले 10 लोक वर्षभरामध्ये काम सोडून जातात असा अर्थ आहे. आता इथे 100 सेम संख्या घेतल्यामुळे 10 हे आपल्याला लगेच कळलं. समजा इथे जर 5000 संख्या असेल आणि 5000 पैकी इकडे 23 लोक वगैरे जर सोडून जातात, तर तुमचा लेबर टर्नओव्हर रेट जो आहे तो वेगळा येणार आहे, तो कॅल्क्युलेट करावा लागेल. सेकंड मेथड, बेसिस ऑफ अवॉइडेबल सेपरेशन मेथड. जी सेपरेशन्स आपण मगाशी इथं कॅल्क्युलेट केली, त्या सेपरेशन्स पैकी अवॉइडेबल सेपरेशन कुठली होती आणि अनअवॉइडेबल सेपरेशन्स कुठली होती हे बघणं. तर हे ते अवॉइडेबल सेपरेशन्स वरनं पुन्हा लेबर टर्नओव्हर कॅल्क्युलेट करणं. बघा फॉर्म्युला, अवॉइडेबल सेपरेशन्स इन द पिरियड, सेपरेशन म्हणजे नंबरच लिहायचा आहे तिथे, डिवायडेड बाय ॲव्हरेज वर्किंग फोर्स. ॲव्हरेज वर्किंग फोर्सचा अर्थ हाच आहे, ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ड्युरिंग द पिरियड इंटू 100. देन बेसिस ऑफ ॲक्सेशन, नवीन लोक किती जॉईन झाले, नवीन जॉईन झालेल्या लोकांची संख्या किती आहे. काही वेळेला काय होतं, सेपरेट 20 लोक झाली पण भरती करताना तुम्ही 18च केली पुन्हा नवीन, तर सेपरेशनची संख्या वेगळी आहे आणि ॲक्सेशनची संख्या वेगळी आहे. तर या दोन मेथड ज्या आहेत त्या सेपरेशन बेसिसवरती आहेत. ही जी मेथड आहे ती ॲक्सेशन बेसिसवरती आहे. ॲक्सेशन्स डिवायडेड बाय ॲव्हरेज वर्किंग फोर्स, ॲक्सेशन किती झालेले आहेत ते बघणं. देन चौथी मेथड जी आहे ती रिप्लेसमेंटची मेथड आहे, की एका कामगाराच्या बदल्यामध्ये दुसरा कामगार नेमला गेलेला आहे. एक कामगार होता तो सोडून गेला आणि त्याच्या जागी दुसरा कामगार आला, तर असे रिप्लेसमेंट किती झालेले आहेत, तर त्या रिप्लेसमेंटच्या वर आधारित हा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट मेथड आहे ती आहे फ्लक्स मेथड. फ्लक्स मेथडच्या फॉर्म्युलामध्ये काय म्हटलंय, नंबर ऑफ सेपरेशन्स इन अ पिरियड प्लस नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस्ड इन अ पिरियड. जे लोक सोडून गेले आणि काही ठिकाणी तुम्ही रिप्लेस केलेलं आहे त्यांना, तर असे किती लोक आहेत त्यांची बेरीज आपल्याला करायची आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला करायचे इंटू 100, म्हणजे पर्सेंटेज मध्येच आपल्याला हे सुद्धा एक्सप्रेस करायचं आहे. इथं काही ॲडिशनल लिंक्स आपल्याला दिलेले आहेत, या ॲडिशनल लिंक्स तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. डिटेल्समध्ये याचे क्वेश्चन्स किंवा प्रॉब्लेम्स सुद्धा या यूट्यूब चॅनल्सवरती आपल्याला सोडवलेले बघायला मिळू शकतात.